युद्धाला तोंड फुटलंय। आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी आता अहिल्यामाईंचा वसा चालवत हातामध्ये तलवार घेऊन या युद्धाच्या मैदानामध्ये उभ्या ठाकल्यात। तुम्ही काठावर बसून गंमत पाहू नका। समाजाच्या नावावर, आरक्षणाच्या नावावर ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या प्रकारचे लाभ घेतले असतील, या सगळ्या प्रकारच्या लाभार्थ्यांना माझी विनंती आहे, ज्याला वेळ देता येतो त्यानं वेळ द्या, ज्याला बुद्धी देता येते त्यानं बुद्धी द्या, ज्याला बोलता येतं त्यानं बोला, ज्याला लिहिता येतं त्यानं लिहा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्या। आणि कुणाला काहीच नाही करता आलं तर घरी गप गुमानं तोंडाला पट्टी लावून चुपचाप बसा। जे लढतात त्यांना लढू द्या। ही लढाई आम्ही जिंकू आणि लढू। हे होते दीपकजी बोराडे परळीतील। या ठिकाणी पाहिला गेलं तर धनगर बांधवासोबत त्यांनी संवाद साधलाय आणि त्या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज बुडिया, परळी।